मम्मी, तुम्ही झोपले नाही का? नाही हो, नाही. मी काय झोपू? तसे मला दयपारून झोप नाही लागत. तुम्ही काय केलं? काही नाही मम्मी, ते किचनचे डब्बे होते ना ते डाळीचे. ते डाळी थोडंसं ऊन तापलं तर ठेवलं तिथं आणि ते डब्बे धुवून घेतले. आता या पावसाळ्यात वाहू घालून राहिली का? हा, काय वाहू घातलं? नाही तर जाऊन निजून राहशील आणि ओलं होईन ते. या पाण्या पावसाचं काय सांगता येते? बातच शितोडे येतात. हा, आणि कोणत्या डाळी वाहू घातल्या तर ते? ते बरबटीची डाळ नव्हती का, मटकीची डाळ होती थोडीशी. ते थोड्या थोड्या डाळी उरल्या आणि त्या मसूरची डाळ ते त्या दोन तीन डाळ ताटातच ठेवल्या, इथंच ठेवल्या. ते वाळवायचं म्हणजे काय हे नाही ते. डबे धुतले, डब्याला हात लागले सगळे डाग डाग, तर म्हटलं द्यावं थोडं उन्हात ठेवून. काही जास्त नाही येत त्या, अर्धा अर्धा किलो तर नाही येत. मग झाल्या चालतात का तेवढ्या ओल्या? नाही, अर्धा अर्धा किलो आहे तर ओल्या झाल्या चालतात का? नाही ना मम्मी, तसं नाही म्हणून राहिली मी. असं म्हणून राहिली की खूप सारं नाही बा वाळू घातलं, थोडं थोडंच आहे ते, थोडं थोडंच घातलं, ताटातच घातलं. बोल नाही होऊ देत ना. हम्म. ध्यान ठेव जा, नाही तर जाऊन मस्त मस्त खोलीत आणि ते संतन नवून आणि तिकडे होत ना दाढीवाल्या. ती मोहिनी काय करू राहिली मग आता? ते शेवळ्याचा डब्बा काढला ते न, ते शेवळ्याच्या डब्यात, खालच्या शेवळ्याच्या डब्यात शेवळ्या भरून राहिल्या. तर मग आता झालं असेल, काय माहिती आता काय करतात तर. रवा भाजून ठेवला, शेंगदाणे भाजून ठेवले त्यानं. आता या पावसात खराबी होतात ना. हो, मी सांगितलं होतं तिले. सकाळून मग नाश्ता करायचा असले की बसतात रवा भाजत बघतावर. आंधी भाजून ठेवेलच ना. वेळेवर काय भात परत परत केला आणि गरम पाणी टाकलं की मग शिरा तयार होते, तर उपमा तयार होते. मस्त म्हटलं तिले रवा गिवा भाजून ठेव म्हणून. भाजला का? बरं झालं मग. शेंगदाणे भाजले का लागे? बरं केलं. शेंगदाण्याचं काही नाही काम नाही का परी. ते काय उपासा तपासालेच लागतात. मग तुम्हाला लागतात नाही भाजी टाकेले. तुम्हाला माहिती कायची भाजी असो शेंगदाण्याचं कूट टाकाच लागते. तिळाचं कूट टाका. तीळ वावरातली असतात. शेंगदाणे इकताना लागतात. पण तुम्हाला कुठे समजणार आहे? ते रे बाबा आला तुमचा. आता सदा न कदा टेन्शन मध्येच असते. काच टेन्शन घेते तर. बोललं तर बोलत नाही न काय नाही, काय विचार करते काय सांगा. साऱ्या जगाच्या पाठीवर मला वाटते हाच विचार करते पिंके. तुझ्या बापाली जी विचार हाय वाटते समजा. ओ बाबा, आबाजी काय म्हणतात? ओ बाबा. काय हो? काय पिंके काय म्हटलं? ये म्हणती या दुनियेत वापस ये म्हणती ते. कुकुळे काचा विचार करून राहिला. नाही बाबा, विचार नाही, विचार काय विचार नाही करू राहिलो. बाबा, आबाजी तुमच्यासोबत बोलून राहिले, तुमचं लक्षच तर नाही, तुम्ही चालले तिकडे. अरे ध्यान नाही मग. काय होतं बाबा? काय नव्हतं, तसंच म्हणलं लेकरेले पा बाबा आला तू बोलवते नाही चालला पुढचं पुढे, म्हणून म्हणलं लय विचार आहेत वा बापाली. नाही विचाराचं काही नाही, ते किसनाचाच विचार करू राहिलो तुम्ही ते. कायचा फोन आलता का त्याचा? हा, मम्मी म्हणतो किसना भाऊले म्हणाय काय एवढं हे नका करू, चालले सारखे शिदे गावात. आता इकडच्या लेकरं का शिकत नाहीत का? इकडे टाका. साजरे पातूरले टाका म्हणा, राणीले पातूरच्या शाळेत जाईन ती. गावात काय टाका लागते? आणि त्यातून नाही तर इकडे काय वावर आहे हे आहे, पोटकं भरत नाही का? उगाच तिकडे टेन्शन मध्ये राहणे, टेन्शन घ्या आणि सारं जीवाले भर लावून घ्या. आ, हे तर म्हणतो बाई किसना भाऊ सारखं शेत चाललाय बाई गावात राहिले. घर नाही का? वावर नाही का? हा, काय बी आता तच नाही जमलं तर त्याला काय आहे ना, तर एवढं टेन्शन घ्या आणि जीवाला घर लावणं. सुखानं जीवन जगणं येत नाही बाई या लोकायले. हा, गरिबीत जगा लागेल जरसं कमी, पण शांतता आहे ना मामाजी. हा, नाही का? बळबळ नको ना मॅट डॉक्सीचे, तुला कुठे अक्कल आहे? एवढा शिकवला सवरला, एवढं मोठं घर आहे त्याचं, ती ही आहे सारं ते का सोडून तो ती येणार आहे का? मॅट डॉक्सीचे डोकचं काही नाही तुले. आव हाय सारी दुनिया, पण आता जीवाला टेन्शन आहे ना. हा, इतके हिंडून राहिले या या कंपनीतलं त्या कंपनीत, त्या कंपनीतलं या कंपनीत. तू कर, तो भाजी भाकर कर, झाला का स्वयंपाक? फुकटचे सल्ले नको देत जो. सुखात जीवन आहे त्याचं तर ती काय खेड्यातलं जीवन तुला सोपं दिसून राहिलं का? हा, काय सवय आहे त्या राणीला, सवय आहे का त्या मंदाला, सवय आहे गावातली? हम्म, त्याला काय ते वावरातलं काय करीन, तो कसं करीन, ती किती सुखात आहे तो. हा, त्याचा शिक्षणाचा इकडे काय फायदा? तर ती आहे तर त्याच्या शिक्षणाचा तेवढा फायदा आहे, शिकला तो एवढा.
हा? अन काय म्हणतो शेवटी त्याला ये गावात वावर करेले. हो हाय, लय सुखाचं जीवन आहे. पण आता नोकरी गेली, मग आता दुसरी लागून राहिली नाही. हं? महिना झाले, ते कृष्णा भाऊ तर तेच. हा, आता काल मी बोलली तर आवाज इतका खोल खोलत जाय जसे काही बिमार आहेत. मी म्हणलं काय बिमार गिमार आहे का, तर नाही म्हणत वहिनी बिमार नाही काही नाही. आता आलो म्हणत कोणत्या कंपनीतून काय केलते तर का ते इंटरव्ह्यूले, काचे इंटरव्ह्यू देऊन राहिले आणि ते इंटरव्ह्यू देऊन नाही लागून राहिली नोकरी. हा? मग काल मी म्हणतो नसं जीवाला भर लाव ना. हा, सारखं सुद्धा चाललंय हा इकडे बोरा बस्तारा गुंडाळून. काय का पोर फुटले का त्या मंदाले राहूने गावात. हा? सवय लागली की बरोबर राहिल्या जाते, असं थोडी असते. माणसाच्या जीवाला सुख तर बाईले सुख. तू तुझ्या डोकं नको झालं बरं. तसंच तर मला डोकं दुखून राहिलं इकडे. झाला का तो स्वयंपाक झाला असेल तर वाढ ताट. मी झोपून राहतो लेक मला डोकं सुचलंय दुखून राहिलं. आता तुम्ही नका डोकं धरून बसू. तुमचं तर बातच येते नाही. काही झालं की डोकं दुखते करत राहता. तुम्हाला तर उलसं काही सहन नाही होत. हा? तुम्हाला काही टेन्शन घ्या लागते. टेन्शनची गोट नाही ना बा. टेन्शनची गोट आली काय पण काळजी नाही वाटत काय. काळजी नाही वाटत का तुला काय माहित मग किसना किती यानं शिकला किती मेहनत घेतली त्यानं. हा, सगळं लेकानं मस्त जमवलं. आता ती गावात आल्यावर किती म्हणलं तरी लय धकाधकीचं जीवन आहे हे सोपं नाही. ते पॉस आहे तर ती त्याचं घरदार पॉस आहे. ती आला तर तो राहीन साजरा पण त्याची पोरगी आणि ते बायको तर मला नाही वाटत बाबा ती लोक राहते ना ती. काय त्याचं काय सांगा बाबा कसंच आहे त्याचं. नोकरी लागली त्याला टेन्शनची गोट नाही. काय लेक दान बरं फोन. फोन दे बरं मला मग चार्जिंग लावला होता मी. फोन लावून पाहतो मी त्याला. कुठे या घरात लावता का चार्जिंगले? हा तर ती चार्जिंगलेस लावला होता ती पाय ना. काय बे हा माणूस तर बाई स्वतःही टेन्शन घेते ना आपल्याला टेन्शन देते. आणि स्वतःच्या हातात काहीच नाही. कृष्णा भाऊ सगळं बरोबर करते. हुशार माणूस आहे, ते शिकलेला माणूस आहे. शिकलेल्या माणसाचा आपल्यासारखाचा फरकच पडते. आणि पिंकीची बाबाला काय धंदा आहे, येऊन जाऊन टेन्शन घेतात. कायचं का टेन्शन. आणि बातच मा डोकं दुखते करतात मग मेरा. बाबा, मी काय म्हणतो, काय हो पिंकी. हा पाय आता काही लागत असेल तर तू भागून घे काय. आता म्हणतात नको आणू वया पाहिजात आणि पुस्तकं पाहिजात. आता परवा दिवशी तुला वया आणून दिल्या आणि त्या रजिस्टर पेनाचं पाकिट आणून दिलं. आता अजून काय पाहिजे. नाही ना बाबा, मला काहीच नाही पाहिजे. मी काय म्हणत होती, बाबा काका आले इथं तर उलट तुम्ही दोघं मिळून एखादा काही छोटा मोठा बिझनेस टाका. हा, त्याच्यात काही चांगली प्रगती होईल. असं थोडी आहे, काकाचं नॉलेज शिक्षण कामात येईल. हा, आणि तुमची मेहनत. हं, बाई काकाला सवय नाही कामाची. काकाला ऑफिसात बसून कामाचं त्याला येते ते कम्प्युटरवर. त्याला मेहनतीची सवय आहे का बाई. ती आला नवाईच असतं वावरात येते तर किती बेदम होते तो. हा, लाल जरत पडते नाही रा. ती शहरात येशीत बसून काम करायची सवय त्याला वावरातलं सुचत नाही बाई येत नाही त्याले. आणि त्यानं खरं वावरातलं केलंही नाही ना बाई हो. त्याला येऊन काय येईल. हा, बाबा वावरातच थोडी करायला लागते. असं थोडी आहे, किती सारे बिझनेस आहेत. मग तुम्ही काय करू शकत नाही का, दोघां मिळून करायचं मस्त सगळं. आपले सगळं फॅमिलीच आपण त्याच्यात इन्व्हॉल्व होऊ शकतो ना. काकू, आई, तुम्ही, काका. मस्त असं छोटासा काही बिझनेस टाकायचा, होऊन जाते. असं थोडी असते का नोकरीच्याच भरोश्यावर थोडी आहे. हा? नाही शेतीच्या भरोश्यावर राहायचं तर मग साईड बिझनेस करू शकता ना. किती सारे बिझनेस आहेत. तुम्ही सर्च तर करा. सर्च केलं की सगळं समजतं. आता सर येतात का बाई आता कुणी कडबास्त पेरत नाही. जेवारीच ते पेरून नाहीत राहिले लोक सर कुठून भेटतील. आपाजी, कडब्यातले सर नाही. सर्च सर्च, फोनात फोनात पाहिलं. बर पाहू पाहू करूच काय ना काय. काकाले कापून एकट्याले थोडी सोडू. जे करू ते सगळे मिळूनच करू. पण तो म्हणते ना पहिले करतो तिकडेच प्रयत्न तर करू दे. नाही जमलं आला इकडे तर मग करता येते काही ना काही तर होईलच का कोणी का उपाशी थोडी राहतील एक. हा. बसा. अरे ए बसला का. हा म्हणा बाबा आम्हाला काय काम आहे. आम्ही जेवलो की झोपतो झोप झाली की मग बसतो. हे पाहू द्या ते पाहू द्या. हा? जाय
झाला शिनबाईचा स्वयंपाक तुझा जेव तू. हसते लेक. हसा येते नाही. आबाजी जवळ बसायला लागते. आबाजी गोष्ट सांगतात काय. काय केलं हो? स्वयंपाक काय केला? मिसळीचं वरण आणि भाकरी केल्या. काय वरण वरणच करत राहता निरा. काय जी वरण वरण खाल्लं आज तर केलं नाही मिसळीचं वरण. काल कायचं होतं? परत दिवशी वरणच होतं. त्याच्या आधील्या दिवशी संध्याकाळी वरणच केलं. आव काल उडदाचं वरण होतं. परवाच्या दिवशी मुगाचं वरण होतं. आणि त्याच्या आणखीच्या दिवशी संध्याकाळी केलं ते फोडणीचं वरण होतं. सकाळचं वरण उरलं होतं ते फोडणी नव्हतं दिलं का मी. मस्त टमाटा गिमाटे टाकून त्याच्यात. आज मिसळीचं वरण आहे ना. तुम्हाला तर बाई साबण एकच दिसते. एक आहे का? अलग अलग आहे ना सारं. बरं मग पाहता येते ते. आज नाही वेळ, आज वेळ नाहीये मला, नंतर पाहू. अरे तुम्हाला वेळ 15 दिवस झाले नाही काय? वेळ काढसाल तर वेळ भेटेल ना. हा वेळ नाहीये वेळ नाहीये वेळ असते का कुणाला? मला पण वेळ नाहीये. मग आता तुम्ही म्हटलं मला चहा करून दे कॉफी करून दे तर मी देत नाही का करून. म्हणजे मग माझा वेळ काढतेच ना मी. आणि तुम्हाला तर माझ्यासाठी वेळ काढताच येत नाही. वेळ नाहीये मला नंतर बघूया. वेळ नाहीये मला नंतर बघूया. आता मी पण तसंच म्हणत आहे. मागा तुम्ही चहा कॉफी काही मागा. वेळ नाहीये मला नंतर बघूया असं म्हणेन मी. मग समजेन तुम्हाला. ओ मॅट बाई, तुला काय धंदा आहे? घरीच नसतं, झोपा काढतो दिवसभर. काय काम आहे मग तुले? वेळ नाहीये म्हणता. मला खरंच वेळ नाही ना. तर पहा ना जरा काम करून, जरा बाहेर काम करून पाहत जरा. घरात बसून गोष्टी कोणाला येतात? मग मी तर म्हणते मी येते म्हणून फॅक्टरीत. मला ते येऊ देत नाही. हा? मी पण येते मग आजपासून कामाला. मला समजू तर द्या काय काम आहे तो. हं? येऊ का कामाला? मग तर नाही करता घरात बसवता मला. राहू दे बापा. बाई चुकलं मला. तू लय कामाची बाई आहेस, लय हुशार आहेस, तू सगळं काही करू शकतो. घरीच बस. तू फॅक्टरीत येतो आणि त्या रावीला कोण सांभाळणार आहे? मी राहू का घरी मग? विचार काही खराब नाहीये. आयडिया चांगली आहे. राहू शकता तुम्ही घरी. पण रावीत राहीन का तुमच्याजवळ? सांभाळला जाईन का तुमच्याच्यानं? तुम्हाला तर थोड्या वेळ घ्या म्हटलं तुम्ही करत राहता. रडते पागईनं सू केली पागईनं शी केली करता. तुम्ही काय सांभाळसा चालले म्हटले. अरे बा एवढं चिडचिड करू नको. तुला देतो म्हटलं ना मी. आज नाही पण या रविवारी. रविवारी तर म्हणतात येऊन राहिले ना. मग एकदा पाहुणे आल्यावर होते का जाणं. ती काय ती राहिली येऊन राहिली काय? आली की जाईनच ना. सोमवारी जाऊ आपण, मंगळवारी जाऊ, बुधवारी जाऊ, गुरुवारी जाऊ, त्याच्या पुढच्या रविवारी जाऊ. आपल्याजवळ काय टाइमच टाइम आहे. कधी निघाला तर जाता येते आपल्याला. आपल्याला का कोणाला विचारायला लागते का काय? जेव्हा तू म्हणशील तेव्हा चालला जाऊ. का हो तुम्ही लहानपणी निरा मिठ्ठूचे उष्टे पेरू मिठ्ठूचे उष्टे बोर असंच खाल्लेलं आहे का हो? म्हणजे मग समजलं नाही. नाही असं मिठ्ठू सारखं बोलताना. आपल्याला कोणाला काय विचारायला लागते. आपण वाटलं तेव्हा जाऊ. या रविवारी नाही तर सोमवारी जाऊ मंगळवारी जाऊ पुढच्या रविवारी जाऊ. किती मिठ्ठू सारखे बोलता हो तुम्ही. आ? मिठ्ठूचे उष्टे पेरू खाल्लेले आहेत तुम्ही लहानपणी है ना. आ? आणि मी काय का तुम्हाला शाबूड पुशीच दिसते का. डोकं नाही का मला काही उल्लू बनवता मला. आता तुम्हाला वेळ नाहीये मला म्हणते आपण कधी जाऊ आपल्याला का हाय कधी. काय बरस मी तुला डोखात बा. मला जाऊ दे, मला उशीर होऊन राहिला. आपण मला सगळं सामान आणायला लागते. तुमचं काय हो तुम्हाला वेळच नसते कधी पण. बरं मला पैसे देऊन द्या मी जाते. नाही 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 बाबा, रिकामे धंदे करू नको पाण्या पावसाचं. बाईला घेऊन कुठे जावं लागत नाही. मी मी नेतो म्हटलं ना. मग गाडीत जाऊ आपण मस्त. तू काय जातो येटून जातो का? काय फरक पडते मला का कधी ऑटोत जाऊ नये का. नाही तू गेली तर काही फरक नाही पडत. पण माझी रावी नाही बसणार ना ऑटोत. माझी रावीला दगदग नाही सहन होत. तिला बाहेर नेशील पावसात ओली झाली काही तिला सर्दी येते नाजूक आहे ती. तुझ्यासारखी थोडी आहे. तू जा ऑटोत नाही, तू तर पैदली गेली चालते. पण माझी पोरगी नाही जाणार पैदल नाही ना ऑटोत नाही ना कुठं नाही. ती बापाच्या कार मध्येच जाईल. तिच्या बापाजवळ आहे ना गाडी आहे, 4 व्हीलर आहे एवढी मोठी. कोणासाठी आहे? माझ्या लेकीसाठीच आहे. भाऊ जाऊ नंतर लहान झाली या माणसाची. खरं ना बाई इतके बोलतात ना. 10 दिवस उपाशीच ठेवा लागते मग कसा तोंडातला शब्द निघते तर समजते. आठवणच देत नाही. लॅपटॉपची बॅग घरीच आहे. आठवणच देत नाही. जा म्हणा या वापस मग समजी.
आपण सगळं पुढे पुढे करा. अहो हे घेतलं का, अहो ते घेतलं का, अहो ते घेतलं का, आणि येणले बाय ना जा, लॅपटॉपही घेतला नाही, हेल्मेटही नाही घेतलं. हे सांगतच नाही, चुपच राहतो. जा म्हणा आणि या वापस. रश्मी चल येतो हा, चिडचिड नको करू. नाही नाही, मी खुश आहे. या या, जा. येणंच आहे तुम्हाला 2 मिनिटात वापस. अरे काय रश्मी, लॅपटॉप देतो. ते लॅपटॉपची बॅग तिथंच आहे, लक्षही देत नाहीस, काही आठवण देत नाहीस, काही कामाची नाहीस तू. आली आठवण. मी म्हणणारच होती ना. मी म्हणणारच होती की का लॅपटॉप नेत ना का. हम्म. काय म्हणणार होती, घरातून निघाल्या मग वापस यायला लागलं असतं मला आता. काय नुसतं आठवण ठेवत नाही, काही नाही.